रायगड जिल्ह्यात शेतकरी कामगार पक्षाच्या पारंपरिक बालेकिल्ल्यांवर भारतीय जनता पक्षाने मोठा विजय मिळवत राजकीय इतिहास घडवला आहे। माजी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांच्या भाजपा प्रवेशानंतर जिल्ह्यातील राजकीय समीकरणे पूर्णतः बदलल्याचे या निकालातून स्पष्ट झाले आहे। 2026च्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकात भाजपाने घवघवीत यश मिळवले असून रायगड जिल्हा परिषदेच्या एकूण 8ही जागांवर भाजपाने विजय मिळवला आहे। मात्र शेकापला खातही उघडता आलेलं नाही। पनवेल पंचायत समितीवर प्रथमच भाजपचा झेंडा फडकला असून 16 पैकी 15 जागांवर भाजपाचे निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित झाले आहे। तसेच पनवेल तालुक्यात भाजपाने 8 जागा जिंकत निर्णायक आघाडी घेतली आहे। पनवेल महानगरपालिका निवडणुकीतही भाजपाचे 6 नगरसेवक बिनविरोध निवडून आलेले आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, माजी नगराध्यक्ष जयंत म्हात्रे, आमदार प्रशांत ठाकूर आदींच्या नेतृत्वाखाली केलेल्या प्रभावामुळे हा विजय शक्य झाल्याचे चित्र दिसत आहे। या निकालांमुळे रायगड जिल्ह्यात भाजपाची पकड अधिक मजबूत झाली असून विकासाच्या राजकारणाला जनतेचा स्पष्ट कौल मिळाल्याचे दिसून येत आहे। नमस्कार। सर्वप्रथम मी माझ्या तमाम पनवेल, उरण आणि खालापूर तालुक्यातील सर्वच नागरिकांना आणि मतदारांना मनापासून धन्यवाद देतो आणि त्यांचे आभारही व्यक्त करतो की आपण जो आमच्यावर विश्वास टाकला आणि खरोखर एक इतिहासात नोंद होईल असा रिझल्ट आज आम्हाला पूर्णतः नागरिकांनी दिला। आणि खास करून माझ्या सर्व भारतीय जनता पार्टीतील सर्व तमाम कार्यकर्ते आणि मग नंतर भारतीय जनता पार्टीचे नेते आदरणीय मोदी साहेब, आदरणीय फडणवीस साहेब, आदरणीय रवींद्र चव्हाण साहेब, आदरणीय आमदार प्रशांत ठाकूर साहेब, आमदार महेश बालदीजी आणि ज्या जोडीची चर्चा स्कूटीवर झाली ती जोडी, या जोडीचा खास उल्लेख करावा लागेल ती म्हणजे आदरणीय रामशेठ ठाकूर साहेब आणि आदरणीय जयंत म्हात्रे साहेब। कारण स्कूटीवर फोटो आला आणि खरोखर बऱ्याच जणांनी त्यांची टिंगल केली की हे मतं मिळवण्यासाठी राजकारण करतात, परंतु ज्या पद्धतीनं पूर्वी शेका पक्षात असताना देखील या जोडीवर विश्वास होता तसाच आज भारतीय जनता पार्टीमध्ये आहे। तसाच विश्वास, इनफॅक्ट त्याहून जास्त विश्वास आज भारतीय जनता पार्टीच्या सर्व कार्यकर्त्यांचा, सर्व इतर नागरिकांचा आणि माझ्या मतदार बंधू राजाचा, या सगळ्यांचा विश्वास आज इथे दिसून आला। महापालिकेमध्ये देखील भाजपला बहुमत मिळालं। आता सुद्धा तुम्ही शेकापमध्ये होता त्यानंतर भाजपमध्ये आलात म्हणून हा विजय बोलायला नाही। नक्कीच मी सांगेन की जेव्हा आम्ही भारतीय जनता पक्षात आलो आणि माझ्यासोबत जे सिटिंग नगरसेवक आले, आज तुम्ही बघाल त्या सगळ्या सीट आम्ही निवडून आणल्या। त्यामुळे 51+9 अशा 60 सीटपर्यंत आम्ही पोहोचू शकलो। आणि आज तुम्ही बघाल की इथे देखील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये पण ज्या सीट पूर्वीपासून शेका पक्षाच्या होत्या, आज ते सगळे कार्यकर्ते, सगळे माजी सदस्य हे सगळे माझ्या वडिलांवर, सन्मान्य जयंत म्हात्रे साहेबांवर विश्वास टाकून सोबत आले। आणि महत्त्वाचं म्हणजे आदरणीय रामशेठ ठाकूर साहेबांनी आणि आमदार महोदयांनी त्यांना न्याय देऊन त्यांना सीट दिल्या आणि त्या सीट आज भारतीय जनता पार्टीतून निवडून आले। 8 जागा जिल्हा परिषद मिळालेल्या आहेत। विरोधकांना धूळ चाललेली आहे का? कारण काहीच सीट नाही। नक्कीच की ज्या पद्धतीनं सगळ्याच्या सगळ्या सीट आल्या त्याच्यामुळे विरोधकांना 4 मुंड्या चित केल्याचं इथे स्पष्ट चित्र दिसत आहे। ज्या पद्धतीनं पंचायत समितीत देखील आपण बघाल 16 पैकी 15 सीट आल्या, 1 सीट थोडक्या मतांनी गेली, आमची शीतलताई थोडक्या मतांनी गेली, परंतु ती देखील विजयाच्या दिशेनेच होती, परंतु थोडंफार मतांमध्ये हे झाल्यामुळे ती सीट आमची थोडक्या मतांनी गेली, परंतु तरी सुद्धा ती त्याच उत्साहाने माझ्या सोबत बाहेर पडली आणि हसत आली। त्याच्यामुळे नक्कीच ते आजपासून पुढच्या कामाला लागलेली आहे हे देखील त्याच्यातून चित्र स्पष्ट दिसत होतं। आजच्या विजयाबद्दल काय बोलाल? भाजपला स्पष्ट बहुमत। मी नक्कीच जो मतदार राजाने विश्वास दाखवलेला आहे त्या विश्वासाला कुठेच तडा जाऊ देणार नाही आणि नुसतं हे बोलायला नाही तर येत्या पुढच्या काळात जी कामे, विकास कामे रखडलेली असतील किंवा जी कामे झाली नसतील त्या विकास कामांकडे नक्कीच आम्ही जातीने लक्ष देणार।